एकदम धडाडीने नेतृत्व केलं आपले राजेश विश्वासराव, त्यांचा आपण सत्कार करूया. करून सत्कार होत आहे. सत्कार शुभेच्छुक चेतन पाळेकर. काकांनी पण त्यांना खूप साथ दिली आहे. त्यांचा सत्कार काकांनी उठून साथ दिले. जे पहिले काँग्रेसमध्ये होते 8 वर्षापूर्वी झालेत. अरे वा, छोटासा शाल दे. टाळ्या वाजवा रे. एकदम सोपा प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण. मी ते दोन्ही सांगितले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बरोबर होते, पण उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले. सत्कार करा, सत्कार. आणि बरोबर बोललेली एकनाथ शिंदे. मम्मी फक्त जागे, बाकी सगळे झोपले. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. वाजल्यात 3:30 आणि आम्ही आता चाललोय अंघोळीला. इथून जायचं सप्तशृंगीला. हा व्लॉगची सुरुवात करतो आता. शुभप्रभात सर्वांना. श्री साईनाथ महाराज की जय. सो व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आता इथून निघालो, म्हणजे वाजल्यात 4:30 आणि अशा प्रकारे बघू शकता सर्व आम्ही आता इथून निघालो आहे. आता जाणार सप्तशृंगी. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग. हाय पल्लवी, गुड मॉर्निंग. आज आमचा शिर्डीचा दुसरा दिवस आणि आम्ही आता साई धर्मशाळा इथून निघालो आहे. आता डायरेक्ट जाणार आम्ही सप्तशृंगीला इकडून. त्यानंतर दिंडोरी मठ आहे आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर. गुड मॉर्निंग सगळ्यांना. शुभप्रभात. शुभप्रभात. साईमय सकाळ. साईमय सकाळ. साईमय सकाळ. नाही बघत आहे. जय साईराम. साईराम. अशा प्रकारे आम्ही आता निघतोय. इथून जाणार सप्तशृंगीला आणि सप्तशृंगी नंतर दिंडोरी मठ आणि त्र्यंबकेश्वर. बसची वाट बघतोय. आपण नाश्ता वगैरे करायचा आहे. नाश्ता यार ही बघा, ही अशीच कायम मला हसत असते यार. आणि थंडी खूप आहे, पण इकडे गरम गरम पाण्याने आंघोळ केल्यावरती जी मजा येते त्यानंतर सगळी थंडी निघून जाते. सगळे बॅग घ्यायला बोलत आहेत मला. चला काहीच भेटू थोड्याच वेळात. बाय बाय. प्रथम सर्वांना शुभप्रभात. सर्वांचे खूप खूप स्वागत माझ्या चॅनलमध्ये. आणि आपण आता पुढचा प्रवासाला लागलोय. कालचा शिर्डीचा प्रवास खूप सुंदर अशा प्रकारे झालेला आहे. सर्वांच्या झोपा वगैरे व्यवस्थित झाल्यात का? आता पुढील प्रवासाबद्दल आपल्याला जरा पप्पा सांगतील, माहिती देतील. पुढील प्रवास आता इथून आम्ही सप्तशृंगीला जाणार. तिथे सप्तशृंगीचं दर्शन घेऊन तिथे महाप्रसाद घेणार. त्यानंतर आम्ही दिंडोरीला स्वामी समर्थांच्या भेटीला जाणार. त्यानंतर मग तिथून मग त्र्यंबकेश्वरला लास्टला आमचं शेवटचं दर्शन त्र्यंबकेश्वर करून आम्ही मुंबईला प्रस्थान करणार. आता सकाळीच कुठेतरी मध्ये गाडी थांबून आपण सर्वांनी चहा घ्यायचा आहे. चहा घेतल्यानंतर तिथून प्रस्थान परत करायचं सप्तशृंगी. तिथे सप्तशृंगीच्या घाटाच्या खाली नाश्ता चहा पाणी होईल. परत तिथून आपण दर्शनासाठी वरती गडावर जाणार. आणि त्याच प्रकारे मला जरा सांगा सगळ्यांनी, रोपवेने कोण कोण जाणार आहेत त्यांनी हात वर करा. रोपवेवाले हात वर. किती आलेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आणि चालत जाणारे किती आहेत? चालत जाणारे हात वर. चालत जाणारे फक्त 3. चालत जाणारे 5. चालेल, बघूया गेल्यावरती डिसाइड होईल. सगळे बघू शकता सगळ्याचे चेहरे गाईज. सगळे एकदम मस्तपैकी फ्रेश आहेत. गुड मॉर्निंग. सो आपण नवीन जोडप्याला जरा भेटूया. त्यांच्याकडून त्यांचा कालचा एक्सपिरियन्स आपण जाणून घेऊया. तर मग बबली, लग्नानंतरचा पहिला प्रवास होता शिर्डीचा. कसा प्रवास होता? काय वाटलं तुला? काय नवीन असं वेगळं काय वाटलं कालच्या प्रवासामध्ये? माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. लग्नानंतरचं पहिलं देवदर्शन मी असं म्हणजे माझ्या फॅमिली बरोबर केलं. खूप छान एक्सपिरियन्स होता.
आणि असं वेगळं वाटत होतं, थोडं मस्त साडी वगैरे घालून ट्रेडिशनल लुक करून आणि नवऱ्याबरोबर असं मस्त दर्शन वगैरे करायला खूप चांगलं वाटत होतं. बाकी दरवर्षी सारखंच होतं. अरे वा, धन्यवाद धन्यवाद. हॅलो नमस्कार साईराम, गुड मॉर्निंग. जो आमचा प्रवास काल जो झाला तो खूप छान होता. सुंदर असा अनुभव आला. पळापळ दर्शनाची आणि कमी झोपेची असा कालचा दिवस गेला आणि आजचा दिवस पण खूप चांगला सुरू झालाय. बघूया आता आजचा प्रवास कसा होतोय. धन्यवाद. तर मग आज आम्ही सकाळी सकाळी नाश्ता करायला इथे थांबलोय. ॲक्च्युली तुम्हाला बाहेरचं वातावरण बघून वाटत असेल की रात्र आहे, पण ही रात्र नसता, वाजल्यात 6 आणि या काळोखात आम्ही चहासाठी आलोय. चहा बिस्किट खाते मम्मी बघा, कान टोपर वगैरे बांधून. आणि सकाळी सकाळी गरम गरम चहाचा आस्वाद घेणार आम्ही. बघू शकता, चहा आणि नानकटाई. तर मग आता इथून चहा नाश्ता करणार आणि डायरेक्ट पुढील सप्तशृंगी प्रवासाला सुरुवात. चलो बाय बाय. तुम्हाला दाखवतो सगळ्यांना, सगळे कसे झोपले दाखवत राहा. मम्मी फक्त जागे, बाकी सगळे झोपलेत. सो हॅलो गाईज, आम्ही आता पोचलो आहे ऑलमोस्ट अर्ध्या तासाच्या अंतरावरती. म्हणजे गड सप्तशृंगी गड हा ऑलमोस्ट अर्ध्या तासावरती आहे. आणि आम्ही आता सकाळचा नाश्ता करायला 10 वाजल्यात. लेट झालं आहे थोडं, सकाळचा नाश्ता करण्यासाठी आलो आहे. आणि तुम्हाला दाखवतोच मी, ठरलेलं आमचं हॉटेल आहे, छोटासा मिनी ढाबा टाईप. तिकडे आम्ही ब्रेकफास्ट करतो सकाळचा. गुरुकृपा शुद्ध शाकाहारी भोजनालय बघू शकता तुम्ही. आणि एंट्रीलाच आपल्या लीना मॅडम आहे. तिनं काय घेतलंय? तिने मिसळपाव घेतलाय, पापड, खिचा पापड. आणि दादा काय करतोस तू? मेन्यू बघतोय. 11 वाजता माझ्या मित्राची आज मीटिंग आहे, ती पण त्याचा आम्ही आणि इकडे सगळ्यांनी मिसळपाव वगैरे काय काय ऑर्डर केलं आहे. मिसळपाव तुम्ही काय? कांदे पोहे वडापाव मम्मीने ऑर्डर केलं आहे. काका तुम्ही? मिसळ. बबली तू काय करते? मी सर्व करते सगळ्यांना. हा कर व्हेरी गुड जॉब. ती बेस्टवरून मागवलेला माणूस आहे, सेवेसाठी तत्पर. हा दादा, गरम गरम फंटास्टिक. गणेश साहेबांची झोप भरपूर झाली आहे. मला वाटतं 4 तास तरी कंटिन्यू झोपलाय तो, 6 वाजल्यापासून. तो झोप माझी पूर्ण नाही झाली आहे. 2 तास तरी फक्त 1-2 तास मध्ये मध्ये झोपत होतो, पेगा काढत होतो मध्ये मध्ये. या मेवण्या माझी कळ काढतात, त्यामुळे असं मला झोप माझी पूर्ण होत नाही. काही लोक चालत जातील, काही लोक रोपवेचा यूज करतील. बघू आता, नशिबात चांगलं असेल तर पटापट दर्शन होईल, कारण की अजून 2 स्पॉट बाकी आहेत. कारण की त्र्यंबकेश्वरला हल्ली एवढी गर्दी वाढली की 5-5, 6-6 तास नॉर्मल लाईन, VIP लाईनला 3 तास. सो बघू आता लवकरच. चलो गाईज, बाय बाय. तर मग आम्ही आता पोहोचलोय सप्तशृंगी घाटामध्ये आणि वळणाच्या वाटामध्ये. बरोबर 15 मिनिटं राहिले, माझी झूम मीटिंग आहे. मी हॅलो, हाय बाय. मला व्हिडिओ शूटिंगसाठी पाठवलं. आलो बघा, खोल दर्या. मम्मी घाट बघ. अरे काय त्यांना सांगी होतो पुढे बसा म्हणून. ते बघ घाट, तो बघ तिकडे बघ. ते उठून गेलं. अरे कुठे घाटात काय बघ तरी. तेव्हा खाली बघ, ती गाडी बघ, खालची गाडी बघ, ती बघ. बाबा तिथलं ती गाडी गेली. घाबरते. ते पण घाबरतात ना ते काका. आपण आता हे काय? जातो ना, हे नव्ह ते. हेच ते काका रोपे. बसली तेव्हा आपणच होतो. ती खाली सवयच नाही, फर्स्ट टाइम बसले. ते बघ मम्मी, खाली बघ, खाली बघ मम्मी. मम्मी खाली बघ, बघ ना. अगं बघ, काका बघा. हे पण नाही बघितलं. हे बघ तिथं पडदा उडून गेला ते होता. खाली बघ.
मेरे मेरे घ्या सांग. अरे हे मम्मी बघा मेरे मेरे घ्यायला सांग. करून घ्या मला. खाली बघ ना खाली. अरे बापरे इथे बघू शकता तुम्ही इथे कोण आहे. हा गाईज तुम्हाला त्याच्या खाली काय आहे ते दाखवतो. दाव जादू वाटत नाही ना काय आहे तिथे. बघा आता काय काय 2 स्वित्झर्लंडवरून गिफ्ट आलंय. आज चायना ऑर्डर आलाय चायनावरून. सो फायनली गाईज आम्ही आता पोहोचलोय सप्तशृंगी मातेच्या मंदिराजवळ. आणि आता आम्ही जाणार आहोत. काही लोक चालत जात आहेत पायऱ्या चढत आणि आम्ही चाललोय रोपवेने. तुम्ही कसे चालत का रोपवे? हा अर्धे लोक रोपवेने जाणार आहेत अर्धे लोक चालत जाणार आहेत. तर मी चालत जाऊन तुम्हाला दाखवतो प्रवास पुढचा. खरंच चालत चाललोय आणि बघू शकता रोपवे. मध्ये गर्दी असेल तर आम्हाला येऊन भेटा. आमची काय ती ओळख काढणे आम्हाला. फोन कर तिला. तर मग इकडे आले ते ओट्या घ्यायला. बघा साडीच्या ओट्या. तर मग गाईज तुम्हाला भेटवतो चालणाऱ्या मंडळींना. हे आमचे चालणारे दरवर्षीप्रमाणे. आता हे थोडंसं वॉर्मअप वगैरे करताय इकडे. हे इकडे दादा वॉर्मअप करतोय आणि आता वरती जायला हे सगळे तुम्ही सगळे चालत चालले ना. तू रोपवे एकदम इन्होंने जज्बात बदलती जिंदगी बदलती. जिंदगी बदलती हम लोगों ने अभी. आग लगा दी. आणि तू मी पण रोपे. तू वय झाला सांग ना खरं सांग कसं चाललंय. मी रोपवेने चाललोय. अरे वा चालत. किती माझ्यावर प्रेम आहे या लोकांचं. मी फक्त बोललो रोपवेने चाललोय तर हे पण लगेच रोपवेने यायला तयार झाले. कारण स्पॉन्सरशिप आहे आमची किरण राणेंकडे. कारण तू पैसे भरणार आहे ना. सगळे पुढे गेले लाईन लावा तिकडे. हा ओट्या घेतल्या. चला 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 चला. रोपवेचं असं प्रकारे एंट्री आहे रोपवेची. आणि इकडे तिकीट काउंटर आहे. मी आता एंट्री केली आहे रोपवेच्या आतमध्ये. इथे आम्ही आता चप्पल वगैरे काढणार. चप्पलांचं स्टँड आहे इकडे. चप्पल बूट पुढे येऊन जाण्यास सक्त मनाई आहे. त्यामुळे आम्ही इथे सगळ्या चपला काढणार आहोत. बघा ही आली वरती सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे. आणि असे स्लॉट आहेत B1, B2, B3, B4, B5, B6 आणि प्रत्येक स्लॉटमध्ये 10 जण जाऊ शकतात एका स्लॉटमध्ये. ओहो रोपवेमध्ये बसलोय बघू शकता. आणि इकडून हाय सगळ्यांना उठू बघा. तो बघ कुठे उभा आहे. डेंजरस बाबा आहे. मंदिराच्या एकदमच जवळ पोहोचलो आहोत. व्ह्यू बघू शकता तुम्ही. आले सगळे आले. बघा यांना कशा उड्या मारतायत. मग आम्ही देवीच्या दर्शनासाठी आता आत जात आहोत. इकडे सगळे आहोत आम्ही. मोबाईल अलाउड नाही तरी सुद्धा मी लपून छपून मोबाईल यूज करतो. माते की जय जय. सप्तशृंगी माते की जय. सर्वांगी सुंदर विषेंदुराची कंठी गळके माळ मुक्ता फळाची. जय जय मंगलमूर्ती होती राजमुरती दर्शनमात्रे जय. हाय राणी. श्वेता आणि राणी दोघी या माझ्या बहिणी आहेत. चला गाईज मग अशा प्रकारे दर्शन आमचं झालेलं आहे. चला सगळा परतीचा प्रवासाला आम्ही निघालो आहोत. हाय सावकाश खाली पकडून. खूप छान अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला आरती पण मिळाली त्यातल्या त्यात. एवढं मोठं भाग्य आमचं आज घेऊन आलो आम्ही. ह्या बायकोमुळे मला भरपूर सारं माझं भाग्य उजळलं. हॅलो हे पाठीमागे कोण कोण आहे तिकडे. हा चला मग आम्ही निघालो. सो गाईज आमचं मस्त अशा प्रकारे दर्शन झालं आता सप्तशृंगी मातेचं. आणि आता आम्ही निघालो आहे दिंडोरी मठासाठी स्वामींच्या भेटीला.
आणि तिकडचं पण सगळं शूट करतो, तुम्हाला दाखवतो. थोड्याच वेळात जाणार आहे. पोचू आम्ही एक ऑलमोस्ट 1-1.5 तासाचा प्रवास आहे तिकडे जाण्यासाठी, पण नाशिकमध्येच दिंडोरी. धन्यवाद धन्यवाद. अंबे माते की जय. खूप खूप धन्यवाद. राहू द्या. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याचप्रकारे आपल्या काकांचाही सत्कार करतात. हे सरपंच साहेब आहे तिकडच्या गावचे. हे राणे काकांमुळे आमचं VIP असं दर्शन झालं आणि राणे काकांमुळे माझं यूट्यूब चॅनल आणखी थोडं पुढे जाईल असं मला वाटतं, कारण की माझा तिकडे सरपंचांनी सत्कार देखील केला, त्यासोबत राणे काकांचाही सत्कार केला. भारतरत्न नाही पण इकडच्या स्थानिक सरपंचाकडून मला सत्कार झाला. खूप माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. भारतरत्न मिळाल्यासारखी. आज माझी बायकोला किती प्राऊड वाटत असेल, किती चांगला नवरा भेटला. अरे कुठे गेली ती पल्लवी? भावा तू बॅनर लाव, बॅनर डोंबिवलीत बॅनर लाव, तुला सत्कार केला म्हणून. आता आलोय सप्तशृंगी देवीच्या महाप्रसादासाठी आणि महाप्रसाद करणार आम्ही इकडे म्हणजे. आणि इथे कुपन आहे प्रत्येकी 20 रुपये. आम्ही हे सगळे अशा प्रकारे बघा बाटल्या. चला काहीच मग आता महाप्रसाद करूया आणि ह्याच्या पुढे आपला दिंडोरी स्वामींच्या भेटीला जायचं आपल्याला थोड्याच वेळात. इथे बघू शकता महाप्रसादाची अशी लाईन आहे इकडे. कढी आहे कढी, तुला बोललं ना. येणार थांब. तर काही सप्तशृंगी देवीच्या इकडे महाप्रसाद आहे. कढी आहे, भात आहे, चवळीची भाजी, चपाती आणि लापसी. सो गाईज आम्ही आता आलो आहे श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी नाशिक. बघू शकता तुम्ही श्री स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र दिंडोरी येथे स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता गाभारा कसा आहे स्वामींचा. स्वामींचं दर्शन घ्यायला आलो आहे मी इकडे दिंडोरीला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला मग आतमध्ये आपलं दर्शन वगैरे झालंय. तर मग आज आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन निघालो. आतमध्ये काही जास्त व्हिडिओ शूट करायला मिळाला नाही आणि ह्या पुढील चंदू काका पुढचं संभाषण आणि मार्गदर्शन हे चंदू काकाकडे आम्ही सोपवलेलं आहे. स्वामी समर्थांचं मठ झालं. आता आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार. मुंबई. हर हर महादेव. हर हर महादेव. सो गाईज आम्ही रस्ता चुकलोय, पण जो रस्ता चुकलोय त्याचा खूप मोठा फायदा आला आम्हाला. बघू शकता समुद्रासारखा असा लांब लांब पर्यंत अथंग असा तलाव आहे इकडे. बघू शकता आरपार नजर पण जात नाही आमची. वाजले 6:45 आणि आम्ही आता आलो आहे त्र्यंबकेश्वरला आणि खूप लेट झालं. ॲक्च्युली आम्ही रोड थोडा चुकलो. रोड चुकल्यामुळे जवळजवळ आमचा अर्धा ते पाऊण तास एक्स्ट्रा त्यात गेला आणि शेवटी फायनली आम्ही पोचलो. पण मला वाटत नाही आतमध्ये जाता येईल. खूप गर्दी आहे आज. 6 तास लाईन आहे असं म्हणतात आणि पासवाल्यांसाठी अप्रॉक्स 3.5 ते 4 तास चालू आहे. मग आम्ही आता कळस दर्शन घेणार आणि मग घरी जाण्यासाठी निघणार. त्याचबरोबर गाईस तुम्हाला दाखवतो मी कॅमेऱ्यात कॅप्चर होईल का आय डोंट नो, पण इकडे त्रिवेणी संगम म्हणतात. त्रिवेणी संगम इथून 3 नद्यांचं संगम झालं आहे आणि ते पाणी इकडे आतमध्ये येतं त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये. इथे जत्रा होती पण ती जत्रा मला वाटतं संपली आहे आणि हे सगळं डिसमेंटल केलं आहे लोकांनी इकडचं. 6 तास लाईन आहे पण खूप इच्छा आहे आतमध्ये जायची खूप. तर हां स्पेशली त्र्यंबकेश्वरसाठी येऊ शकतो आपण. झुपूक झुपूक ही बघा आमची झापूक झुपूक. ओजू हाय. झापूक झुपूक बच्चा. झापूक झुपूक ही आमची खाऊ गल्ली आहे आणि हा आहे मंदिराचा कळस. खूप भारी वाटतंय, खूप भारी वाटतंय. महादेवाच्या मंदिरासाठी आपण आलोय. एवढ्या लांबून लांबून लोक येतात. ॲक्च्युली हे ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे हे त्र्यंबकेश्वर. फायनली आपण मंदिराच्या उत्तर महाद्वाराजवळ पोचलो आहे. बघू शकता तुम्ही आद्य ज्योतिर्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर. हे कळस आहे बघा इकडे. कळसावर हर हर महादेव.
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो जय बोले हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव ओम नमः शिवाय शिवाय कळस दर्शन घेऊन आता निघतोय. थोडं नशिबात नव्हतं ह्या वेळेला दर्शनाचं, कारण की ऑलरेडी आम्ही लेट आलोय. 7 वाजलेत. पुढे आता उद्या ऑफिस आहे आणि आता मुंबईला जायचं आहे. नेक्स्ट टाइम नक्कीच आम्ही स्पेशली त्र्यंबकेश्वरसाठी आम्ही काढून येऊ. आणि आज आमचा प्रवासाचा शेवटचा स्पॉट होता आणि शेवटचं दर्शन होतं ते आता घेऊन झालंय. म्हणजे लाईक कळसाचं दर्शन घेतलं बघू शकता तुम्ही उत्तर महाद्वाराकडून. सो गाईज आमचं आता दर्शन म्हणजे कळसाचं झालंय. आणि हे लोक आता काय खाते रे? भेळ 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 आणि चना जोर गरम आणि भेळवरती ताव मारलाय. आणि आता पल्लवी मॅडम आमच्या आता कुपन घेतला, ती पाणीपुरी खाणार आहे. इकडे काय आहे? मसाला दूध ना? हा ते येत आहेत ना, तर ते पाणीपुरी खात आहेत. सो गाईज बघू शकता तुम्ही मसाला दूध आहे इकडे. आणि हे आमचं फेवरेट आहे इकडे. जेव्हा पण आम्ही इकडे येतो याचा आस्वाद घेऊनच जातो. हे बाकी इकडे सगळे समोस्यावर ताव मारतायत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समोसाच खातोय. गेले 3 वर्ष समोसाची टेस्ट सेम आहे आणि अतिशय उत्तम. माणसं बदलली, बनवणारी माणसं बदलली आहेत, बनवणारे हात बदललेत. चल गणेश. सो फायनली गाईज आमचा आता डिनर टाईम. पिकनिक सर्व झाली, आता डिनर करण्यासाठी आम्ही आलो आहे. शेवटचं डेस्टिनेशन हॉटेल परिवार, ग्रँड परिवार. म्हणजे हॉटेल परिवार असायचं आमचं, पण ते समृद्धी महामार्ग झाल्यामुळे आणि तिकडे नवीन ब्रिज झाल्यामुळे परिवार छोटा होता ना, परिवार 17 माणसाचा होता, आता डबल झालाय. त्यामुळे हॉटेल पण ग्रँड परिवार. ग्रँड फॅमिली तशी ग्रँड परिवार बघू शकता तुम्ही कसं ग्रँड हॉटेल आहे, एकदम ग्रँड परिवार. काय आमचं जेवण वगैरे झालंय, डिनर झालाय आमचा सगळ्यांचा. आणि आजचा प्रवास आमचा एकदम सुखकर झालाय. आणि आम्ही आता सगळे आईस्क्रीम, काही लोक डेझर्टसाठी आईस्क्रीम आणि काही लोक लेमन ज्यूस पितात. फ्रेश लाईम ज्यूस, सॉल्टी, फ्रेश लाईम स्वीट अँड सॉल्ट. आणि चैतन दादा स्पॉन्सर आहे. कालच्या दुपारच्या आईस्क्रीमचा स्पॉन्सर चैतन्य होता. मस्त काका काय अच्छा आईस्क्रीम खाते, खाओ का. गुड नाईट. लाईक करा, लाईव्ह बना दूंगा, लाईव्ह बना दूंगा, लाईव्ह बना. हा चला बाय बाय बाय. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आमचा दुसरा दिवस, तिसरी रात्र. आणि आमचा असा प्रवास एकदम सुखकारक झाला आहे. खूप आनंद आणि खूप मजा आणि एन्जॉय सर्वांनी केलेली आहे. आणि दर्शन वगैरे खूप व्यवस्थित झालेलं आहे. साईबाबांच्या शिर्डीचं पहिलं दर्शन, त्यानंतर शनी शिंगणापूर, त्यानंतर सप्तशृंगी देवीचं मंदिर, मग दिंडोरी मठ स्वामींचं दर्शन आणि आता त्र्यंबकेश्वर, असे आमचे 5 देवाचे स्थळं झालेली आहेत. आणि आता आम्ही परतीचा प्रवास चालू केलाय. तर मग कसं वाटलं रे सगळ्यांना? 2026 ची सुरुवात झाली देवाच्या आशीर्वादाने, देवाच्या दर्शनाने. तर मग असे सर्वांनी माझ्या चॅनलला प्रेम द्या आणि दरवर्षी अशीच साथ ठेवा. अजून संख्या वाढेल असं प्रयत्न करा. आता यावेळेला 18चे किती झाले? 32. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. शिर्डीचा ब्लॉग मी आता इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सो गाईज मग असाच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन नवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणत जाईन, बनवत जाईन आणि कॉन्टेंट क्रिएट करत जाईन. आणि यापुढे माझे सबस्क्रायबर पण वाढत चालले तुमच्यामुळे आणि लोकांचे प्रेम पण, लाईक पण. भेटू, चला बाय बाय.